पालघरमध्ये शिवसेना निर्धार दिनदर्शिकेचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनावरण केलं। यावेळी खासदार नरेश मस्के, जिल्हा संपर्क प्रमुख रवींद्र फाटक उपस्थित होते। शिवसेनेचे पालघर जिल्हा प्रमुख यांच्या पुढाकारानं दिनदर्शिका बनवण्यात आली आहे। सांगलीच्या मिरजेमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला। या मेळाव्यामध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ताकदीने लढवण्याचा निर्धार भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केला। या मेळाव्यामध्ये भाजप पदाधिकाऱ्यांना सदस्य नोंदणीबाबत मार्गदर्शन करण्यात आलं। मावळमध्ये कीर्तन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। या महोत्सवामध्ये मंत्री आदिती तटकरे यांनी कीर्तनाचा आनंद लुटला। यावेळी कीर्तनकार जयेश महाराज भाग्यवंत यांनी आदिती तटकरेंना लाडका कीर्तनकार योजना होऊ शकते का असा प्रश्न उपस्थित केला। शरण जाण्यात तथ्य नाही, शरणच जायचं असेल। नाशिक शहर आणि परिसरात पुन्हा थंडीचं पुनरागमन झालंय। उत्तर महाराष्ट्रातला पारा पुन्हा घसरलाय। पुढचे 5 ते 6 दिवस थंडीचा प्रभाव आणखी वाढण्याचा अंदाज आहे। उत्तरेकडची थंडी महाराष्ट्राकडे सरकल्यानं वातावरणात गारवा निर्माण झालाय। निफाड परिसरामध्ये कडाक्याची थंडी पडली। निफाडचं तापमान 8 अंशांवर घसरलंय। येवल्यामध्ये देखील थंडीची लाट आहे। अतिथंडीमुळे दूध उत्पादन घट होण्याची भीती आहे आणि द्राक्ष बागांना फटका बसण्याची शक्यता आहे। गहू, हरभरा या पिकांना मात्र थंडीचा फायदा होतोय। धुळे जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा घसरलाय। तापमान 7 अंश सेल्सिअसवर पोहोचलंय। अचानक थंडी वाढली त्यामुळे जनजीवनावर विपरीत परिणाम होतोय। अकोल्यामध्ये काही दिवसांपासून थंडीमुळे वातावरणात गारवा निर्माण झालाय। सर्वत्र दाट धुक्याची चादर पसरल्याचं पाहायला मिळतंय। ग्रामीण भागातल्या शेतांमध्ये सध्या पिकांना पाणी देण्यात येतंय, त्यामुळे शेतकऱ्यांना अशा गारव्यामध्येच पिकांना पाणी द्यावं लागतंय। मुंबईत काही भागातली हवा समाधानकारक आहे, मात्र घाटकोपरमधली हवा ही अजूनही वाईट श्रेणीमध्येच नोंदवली गेली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईतल्या हवेचा दर्जा खालावलेला आहे आणि या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका प्रशासनानं कठोर पावलं उचलायला सुरुवात केली आहे। काही भागामध्ये बांधकामं बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। मोसमातलं सर्वाधिक धुकं हे आज राजधानी दिल्लीमध्ये नोंदवलं गेलंय। दिल्ली दाट धुक्यानं लपटलेली दिसून येते। सकाळी 6च्या सुमारास इतकं धुकं पसरलं होतं की रस्त्यावर येणाऱ्या वळणाचा अंदाज लावणं कठीण झालं होतं। येत्या काही दिवसांमध्ये दिल्लीमध्ये थंडी आणखी वाढण्याचा अंदाज आहे। वाशीमध्ये महाराष्ट्र राज्य बियाणं महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन केलं। यावेळी पिकांची परिस्थिती, वस्तुस्थिती जाणून घेतली आणि शेतकऱ्यांना लागणाऱ्या निविष्ठा, उपलब्ध नवीन तंत्रज्ञान आणि हवे असलेले बदल याबाबतची माहिती दिली। मावळ तालुक्यातल्या साळुमरे गावामध्ये चायनीज सूर्यफुलाच्या शेतीचा अनोखा प्रयोग करण्यात आला आहे। ही फुलं गुलदस्त्यासाठी वापरली जातात आणि फुलांचं वैशिष्ट्य म्हणजे ही फुलं तब्बल 1 महिना जशीच्या तशी राहतात, त्यामुळे या फुलांना बाजारपेठेमध्ये चांगली मागणी असते। भंडाऱ्यामध्ये आधारभूत धान खरेदी योजना खरीप पणन हंगाम अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात 44 कोटी ऑनलाईन पद्धतीने जमा करण्यात आलेत, तर पणन विभागाला शासनाकडून 80 कोटी रुपये प्राप्त झालेत। त्यापैकी 44 कोटींची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली। वाशिममध्ये राज्य सरकारनं गायीच्या दुधाला प्रति लिटर 5 रुपयांचं अनुदान जाहीर केलंय, मात्र जिल्ह्यामध्ये शासकीय दूध संकलन केंद्र नसल्यामुळे शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळू शकत नाहीये। त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधाची खासगी विक्री करावी लागत असल्यानं शासकीय दूध संकलन केंद्र सुरू करावं अशी मागणी करण्यात येते। नाशिकच्या चांदवडमध्ये अज्ञात 2 चोरट्यांनी एका तरुणाची दुचाकी घराजवळून लंपास केली, तर ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आहे। या प्रकरणामध्ये 2 चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पंढरपूरमध्ये शहराबाहेरून येत जीवे मारण्याचा कट रचणाऱ्या 3 जणांना गुन्हे शाखेनं अटक केली। त्यांच्याकडून 1 पिस्तूल, 3 जिवंत काडतुसं, 1 तलवार आणि 1 चाकू जप्त करण्यात आला। श्रेयस पॅलेसच्या बाजूला असलेल्या मैदानात ही कारवाई करण्यात आली। अहिल्यानगर शहरातल्या शाळकरी विद्यार्थ्यांनी पतंग उडवण्यासाठी नायलॉन मांजाचा वापर करणार नाही अशी शपथ घेतली। मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात शाळकरी मुलं पतंग उडवतात, त्यावेळी शाळेच्या मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांकडून शपथ घेतली। केडीएमसीनं फेरीवाले आणि अतिक्रमणाविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली। फेरीवाल्यांमुळे होणाऱ्या गैरसोयींवर उपाय म्हणून अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू करण्यात आली, तर या मोहिमेत दुर्गाडी किल्ला आणि सदानंद चौकामध्ये अतिक्रमण विरोधी कारवाई केली।
मुंबईत वाहतूक पोलिसांनी कारवाईचा धडाका लावलाय. अनेक जण विना कागदपत्र वाहनं चालवत असल्याचं समोर आलंय आणि काही वाहन चालकांकडे डिजिटल पद्धतीने कागदपत्र असल्यानं त्यांच्यावरही कारवाई होतीये. तर ज्यांच्याकडे डिजिटल कागदपत्र असतील ते ग्राह्य धरावं असे आदेश सहपोलीस आयुक्तांकडून देण्यात आले. महत्त्वाचं म्हणजे हेल्मेट सक्तीचा. पिंपरी चिंचवडमध्ये वाकड पोलिसांनी एका पानटपरीवर कारवाई करत 5 किलो गांजा जप्त केला. कारवाईमध्ये त्याच्यासह आणखी एका साथीदारावर गुन्हा दाखल केलाय. वाकडमधल्या MSCB चौकामध्ये या टपरीमध्ये गांजा विक्री सुरू होती. पोलिसांनी एका मोबाईलसह 3 लाखांचा ऐवजही जप्त केलाय. गोंदियात आरोग्य विभागाकडून जिल्हा परिषदेतल्या विविध विभागामध्ये धाड टाकण्यात आली. दरम्यान सर्व शासकीय कार्यालयामध्ये तंबाखूजन्य पदार्थ बाळगणाऱ्या कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यामधून 2,000चा दंड वसूल करण्यात आला. रायगडमध्ये वाहतूक पोलिसांनी तळीरामांवर कारवाईचा बडगा उगारला. एका दिवसामध्ये 82 तळीरामांना वाहतूक पोलिसांनी दंड ठोठावला. इतर बेशिस्त वाहन चालक आणि तळीरामांकडून 45,36,000चा दंड पोलिसांनी वसूल केला.